कुठपर्यंत आपण कम्प्लीट केलं होतं काय आठवत आहे? आपण पैकी ब्राह्मण युग झाले होते आपले युग, म्हणजे ट्विन पॅराडॉक्सचा त्याचा विचार केला होता. त्याच्यानंतर इज इक्वल टू एम सी स्क्वेअर आणि ब्राह्मण आत्मन यांचं कोरिलेशन केलं होतं. आता मुख्य मुद्दे जे आहेत की नक्की आपल्याला पुढे जाऊन करायचं आहे का, की आपण हे जे विचार केले होते तर ते 4 पार्टमध्ये आपल्याला शिकायचं. एक म्हणजे कोर कन्सेप्ट ऑफ हिंदुइझम, म्हणजे हे ब्राह्मण आत्मन हे सगळं जे आलेलं आहे तर हे का आलं, त्याच्यामागे 12 क्वेश्चन्स त्यांनी सांगितलेले. ठीक आहे. कोर कन्सेप्ट म्हणजे काय तर सिद्धांत, हिंदुइझमच्या मागे मूळ सिद्धांत काय तर त्याचा विचार करायचा. आणि मग कर्मविपाक काय येतो आणि मग पुनर्जन्म काय येतो आणि मग त्यातनं आपल्याला नक्की काय करता येतं, आपण ॲज अ डॉक्टर म्हणून वैद्य म्हणून काय करतो. दुसरी जी गोष्ट करायची ती गॉड म्हणजे देव आणि देवी यांचा विचार, म्हणजे हे का आले, हे कशासाठी सांगितलं. म्हणजे आपण जर ब्राह्मण आणि आत्मनचाच विचार करतोय तर मग देवदेवी सांगायची गरज असते, हे कशासाठी करतात ती. त्यानंतर धार्मिक साहित्यांची निर्मिती का झाली, म्हणजे जे सगळे लिटरेचर आलेलं आहे पुराणं उपनिषदं ही का लिहिली गेली आणि यांची गरज आत्ता आहे का नाही आहे का, फक्त आपण सायंटिफिक न्यूज लेटर बघून चालू शकतो. आणि त्यानंतर लर्निंग अँड एक्सपिरियन्स, म्हणजे कोणी काही अनुभव घेतलेले आहेत का आणि त्यांनी काय मांडलेलं आहे, तर याच्यावरती आपल्याला परत एक एक करून जायचं. पण ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. आता जे महत्त्वाचं आहे की जी मी डायग्रॅम काढलेली आहे तर ही मागच्या लेक्चर आणि पुढं जे पूर्ण कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म का होतो याच्या मागची डायग्राम. तर एकदा बघून घेऊया आपण सगळे कसं बसायचं, आपण आता सगळ्यांना बघायला मिळालं. अशी ठेवू ठीक. माझं चार्जर तिथपर्यंत येणार नाही, चार्जर काढलं तर हेच आहे. दिसत आहे डोक्यात आलं तरी काय चार्जिंग होईल. तर पहिल्यांदा की असू दे काय होत नाही तू पकडून काय. तर आपण पहिल्यांदा जे बघितलं होतं की ब्राह्मण म्हणजे आपण काय ठरवलं, अनादि आणि अनंत, अनडिवायडेड सोर्स ऑफ एनर्जी. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कट करू शकत. ब्राह्मण म्हणजे ज्याचं मन हे ब्रह्मांडा एवढं आहे, ठीक आहे, किंवा कंटिन्यू असणारं असं जे आहे ते ब्राह्मण, असं तत्व. मग त्याचा सिम्बॉलिझम अर्थ काय होतो की जे इन्फायनाईट, म्हणजे ज्याचा कुठेही सुरुवात नाही आहे किंवा त्याचा अंत नाही, अशी जी गोष्ट आहे ती इन्फायनाईट. सायन्सनुसार आपण त्याला इन्फायनाईट. तर प्रायमोर्डियल अनडिवायडेड एनर्जी, प्रायमोर्डियल म्हणजे बेसिक, ज्याच्या कशातनं सुरुवात होऊ शकत नाही आणि कशातच एंड होऊ शकत नाही, अशी जी डिवाइडही करता येणार नाही असा जो एनर्जीचा सोर्स आहे किंवा कॉन्शियसनेस आहे, तर त्याला तुम्ही ब्राह्मण म्हणू शकता. ठीक आहे. आणि त्यालाच आपल्या सांख्य दर्शनामध्ये पुरुष म्हणतो. म्हणजे आपण जे प्रकृती पुरुष शिकतो ना, की ज्याच्या सृष्टी उत्पत्ती क्रममध्ये प्रकृती सांगितलेली आहे आणि पुरुष सांगितलेला आहे, तर पुरुष संकल्पना म्हणजे ती. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं की चेतनाधिष्ठित पुरुषाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर त्यातला ब्राह्मण हा बेसिक मूळ पुरुष, की ज्याच्यामध्ये ती एनर्जी सांगितलेली आहे की जी स्पेसिफिक तिथं आहेच आणि ती तुम्हाला खर्चही करता येणार नाही, म्हणजे नष्ट करता येणार नाही किंवा सुरुवात करता येणार नाही अशी काहीच. तर त्याच्यापासून आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की ब्राह्मणपासून काय निर्माण होतं की त्याचे छोटे छोटे आत्मन तयार होतात. आत्मन म्हणजे आत्मा स्पेसिफिक. ठीक आहे. आणि तो जो पार्ट असतो की एनर्जीचाच रूपांतर, म्हणजे ते त्यातनं नष्ट झालं आहे किंवा वेगळं झालं आहे असं नाही, त्या एनर्जीचं रूपांतर केलेलं आहे दुसरं. ह्याच्यामध्ये आपण आईन्स्टाईनचा जो इज इक्वल टू एम सी स्क्वेअरचं रिलेशन होतं, हे मागच्या ह्याच्यात पूर्ण लेक्चर आपण तेच बघितलं की एनर्जी इज नायदर टू बी क्रिएटेड नॉट टू बी डिस्ट्रीब्युटेड, कन्वर्टेड इन टू वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म. मग जो ब्राह्मणचा फॉर्म आहे त्यातनं ते कन्वर्ट झाले आत्मनच्या फॉर्म. ठीक. मग हे आत्मन जे आहे हा जो आत्मन आहे, ठीक आहे, तर हा ह्या पूर्ण चौकटीमध्ये येऊन जातो. हे चौकट म्हणजे काय, हा बॉक्स म्हणजे काय की मायाजाळ. ठीक आहे. माया म्हणजे काय तर प्रकृती. ठीक आहे, म्हणजे निसर्ग.
हा माय. जेव्हा हा आत्मन ह्या प्रकृतीशी इंटरॅक्ट होतो, प्रकृती कशी आहे तर अव्यक्त आहे, ती तुम्हाला सांगता येणार नाही कशी, पण ते मॅटर आहे. इकडे काय होतं, प्रायमोर्डियल एनर्जी होती, एनर्जी. इकडे काय आहे, तो मॅटर आहे. म्हणजे प्रकृती तुम्हाला अव्यक्त आहे, पण ती इंटरॅक्ट करताना दिसते, पण त्या दिसण्याच्या मागे जी मूळ एनर्जी आहे ती आत्मा. म्हणजे तुमचं शरीर हे तुम्हाला दिसतंय, हा मॅटर आहे, ठीक आहे, पण त्याच्या मागे मूळ जो सोर्स आहे आत्मा, हा दिसत नाही, ती एनर्जी ही तुम्हाला दिसून येते. तर प्रायमोर्डियल मॅटर म्हणजे प्रकृती. आणि जेव्हा ही एनर्जी त्या मॅटर बरोबर कंबाईन होते, तर त्यावेळेला शरीर म्हणजे एक बॉडी लागते. आणि ती बॉडी झाल्यानंतर तुम्ही इंटरॅक्शन जेव्हा होतात या तिघांमध्ये, जेव्हा एनर्जीमध्ये, मॅटरमध्ये आणि बॉडीच्या अनुषंगाने, तर ती 3 लेवलवरती होते. एक तर सत्व किंवा रज किंवा तम. मग तुम्ही इंटरॅक्शन कशा पद्धतीने करता त्यानुसार तुमचं कर्म करता, ठीक आहे. तुम्ही सात्विक इंटरॅक्शन केले की सात्विक कर्म, राजसिक केले की राजसिक कर्म, तामसिक केले की तामसिक कर्म. आपल्या ह्याच्यामध्ये सत्व रज तम हे तिन्ही गुण गरजेचे सांगितले, तिन्ही गरजेचे. किंवा वेदांतामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही मांसाहार करू नका किंवा तामसिक आहार करू नका, असं सांगितलेलं असतं. पण तुम्ही तामसिक आहार केला तर त्याबरोबर एक कर्म तयार होतं, आणि ते कर्म तुमच्या आयुष्यावरती पाडतं, म्हणजे तुमच्या त्या खात्यामध्ये जमा होतं. ते कुठं असतं, फेसबुकवर. त्या फेसबुकला ते जमा होतं. मार्क झुकरबर्ग असतो, तो कॅल्क्युलेट करून ठेवून देतो, ठीक आहे. आणि मग ते जमा झालेलं जे काय आहे, तुम्ही तामसिक केलं, सात्विक केले, जे काय असेल ते जमा झालेलं तुमचं तिथं तयार होणार. लाईक कोणाला केलेलं आहे, शेअर कोणाचं, जे काय असेल, ठीक आहे. मग जेव्हा हे इंटरॅक्शन होतं तर त्यावेळेला पहिल्यांदा जन्म होतो, मग वाढतो, मृत्यू होतो, मृत्यू झाला की परत जन्म होतो, वाढतो, मृत्यू होतो. हे त्या कर्माच्या अनुषंगाने आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की कर्म तुम्ही कशा पद्धतीने करताय त्याच्यानुसार किती डिवायडेशनमध्ये तुमचं लाईफ चालतं. 6. कुठले कुठले किती योनी सांगितलेले आहेत? 6. कुठले ठीक आहे. ह्या 6 ह्याच्यामध्ये जी चेतना आहे ती प्रत्येक जशी सांगितलेली आहे त्या लेवलनी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये चालतं. पहिलं गुण होतं ॲक्वेटिक. त्याची चेतना ह्या चेतनेपेक्षा कुठली चेतना जास्त राहते? प्लांट्स. प्लांट्सपेक्षा कशाची राहते? इन्सेक्टपेक्षा बर्ड्सपेक्षा ॲनिमल्स, आणि त्यापेक्षा माणूस. म्हणजे ही चेतनाची अभिव्यक्ती, म्हणजे अभिव्यक्ती होत असताना चेतना कशा पद्धतीने जाणवू शकते याचा इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. म्हणजे आपलं आयुर्वेद किंवा आपलं वेदांत असं सांगतं की ॲक्वेटिक ॲनिमल्स म्हणजे ॲक्वेटिक जे हे आहे तर त्यांची चेतना ही वनस्पतीपेक्षा कमी, ठीक आहे. वनस्पतींची चेतना जास्त आहे रादर दॅन तुमच्या जलचर प्राणी जलचर योनीपेक्षा. म्हणजे जलचर योनींना तेवढी चेतना समजून येत नाही किंवा त्यांना समजून, म्हणून त्यांना मीन राशीचं कसं महत्त्व असतं. मीन ही चंचल असते, ते काय केलेलं आहे हे विसरून जातात, त्यांना समजत नाही, ते चेतनाच तेवढी अभिव्यक्त होत नसते. पण वनस्पतींना स्वतःची मेमरी असते, ते इंटरॅक्शन करतात एकमेकांशी, ठीक आहे. तर ही चेतना प्रत्येक ह्याच्यावरती चढ्या क्रमाने जाते आणि हे सायन्सनी त्या अनुषंगाने प्रूव्हही करता येतं आपल्याला. याच्यावरती आपण मागच्या वेळेला बोललेलं. मग हे कंटिन्यू ही सायकल चालत राहते, जन्म मृत्यूची ही कंटिन्यू सायकल चालत राहते. हे सलग सुरूच, ठीक आहे. हे सायकल या बॉक्समध्ये सुरू राहतं आणि म्हणून हे जाळीसारखं तयार होतं. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये पूर्वी काय म्हणतात, हे सगळं विश्व मायाजाळ आहे. मायाजाळ म्हणजे काय की हे तुम्ही त्या जाळीत अडकलाय, तुम्ही कंटिन्यू त्या सायकलमध्ये अडकून आहे. हे कुठपर्यंत अडकून राहतं, जोपर्यंत कोणतरी तुम्हाला गुरु भेटत, ठीक आहे. गुरु या गोष्टीची व्याख्या अजून वेगळी, म्हणजे जोपर्यंत हा गुरु तुम्हाला मिळत नाही, सेवकांनीही त्या गोष्टीवरती भर दिलेला आहे. आणि गुरु मग तुम्हाला त्या ह्याच्यातनं एक मोकळा वेगळा मार्ग देतो. मग तो मार्ग कशा पद्धतीचे असतं त्याच्यावरती बोलायचं आहे आपल्याला. तो मार्ग कशा पद्धतीचे, ते मार्ग जर तुम्ही अवलंबले तर तुम्ही रिटर्न जाता ब्राह्मणकडे, आणि ब्राह्मणकडे जाणं म्हणजे मोक्षाकडे जाणं. मग ती एनर्जी कुठं नष्ट झाली आहे का? नाही. एनर्जी सुरुवात झाली ब्राह्मणपासनं, ती कन्वर्ट झाली आत्म्यांमध्ये, मग ती कन्वर्ट झाली बॉडीमध्ये,
मग ती कन्वर्ट झाली परत ब्राह्मण. म्हणजे एनर्जी कुठंच डिस्ट्रॉय होईल. त्यामुळे E=mc² हे प्रूव्ह होतं. ठीक आहे. मग आता ह्याचा संबंध म्हणजे ही आपण एक सायकल बघितली होती. ही झाली एका आत्मनची सायकल. आणि आपण मागच्या वेळेला परत अजून कुठले सर्कल बघितले होते? युनिव्हर्सल सायकल. युनिव्हर्सल सायकल म्हणजे युनिव्हर्स हे बिग बँग थेअरी होते, मग बिग क्रंच, परत बिग बँग होतं, परत बिग क्रंच होतं. असं एका स्पेसिफिक गॅलेक्सीचं असतं. अशा किती गॅलेक्सी आहेत हे तुम्हाला माहीत नाही. तुम्ही कुठल्या विश्वात आहात हे तुम्हाला माहीत नाही. हे पॅरलल युनिव्हर्स आहे का हेही तुम्हाला माहीत नाही. ठीक आहे. एकमेकांच्या पॅरलली तुम्ही चाललाय का, म्हणजे तुम्ही जे आहात तसंच दुसरं प्रतिबिंब युनिव्हर्समध्ये आहे का, याच्यासाठी पण एक थेअरी पॅरलल युनिव्हर्सची थेअरी सांगितली की तुम्ही जसं आहात तसंच एक प्रतिबिंब वेगळ्या डायमेन्शनमध्ये चालू राहतं. आणि आत्ताचा जो कुठला मूवी होता इंटरस्टेलर, त्याच्यामध्ये ते डायमेन्शन बदलतात. ठीक आहे. मग ते डायमेन्शन त्याच टाईमनुसार चालू शकतात किंवा त्याचा टाईम पॅराडॉक्स बदलू शकतो. तो वेगळ्या स्पीडनेही चालू शकतो. त्याची गती कशी आहे काय आहे ह्याच्यानुसार. मग ही एक सायकल बघितली. अशा किती सायकल चालतात सायमल्टेनियसली आपण तेही बघितलं. 7 सायकल चालतात. आणि हे सगळं सांगितलेलं. ठीक आहे. आणि मग त्यानुसार तुमची गणितं बदलत राहतात. मग तुम्ही हितं मृत्यू घेतल्यानंतर ह्याच विश्वामध्ये याल हेही सांगतंय. ठीक आहे. तुम्ही कुठल्या योनीमध्ये जाल हेही तुम्हाला सांगतंय. तुमच्या कर्मांवरतीच ते डिपेंड आहे. तुम्ही कुठल्या विश्वात जाणार हेही तुमच्या हातामध्ये नाही. तुमच्या हातात काय तर कर्म. ठीक आहे. मग ह्या सायकल्स बघत जाऊ. आता पुढं जाऊ. आता आपण शंकराच्या हातामध्ये नेहमी त्रिशूळ बघतो. ठीक आहे. तर त्रिशूळाचा संबंध जो सांगितलेला आहे की आदिगुरु म्हणून जे वर्णन केलं जातं किंवा आदियोगी म्हणून जे वर्णन केलं जातं ते शंकराचं. की तुम्हाला ह्या जाळामधनं कोणालाही काढायचं असेल तर असा गुरु पाहिजे. मग तो आदिगुरु कोण आहे तर शंकर. मग शंकराच्या हातामध्ये सिम्बॉलिक हे सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं जे पूर्ण हिंदुइझम जे आहे किंवा हिंदुत्व जे वर्णन केलेलं आहे ते सगळं प्रतिकात्मक सांगितलं. म्हणजे तुम्हाला दिसणारं चित्र हे फक्त चित्र नाही आहे. त्याच्या मागचे गूढार्थ वेगळे, त्याच्या मागचा तत्वार्थ वेगळा. म्हणजे दिसताना फक्त तुम्हाला शिव दिसेल, पण शिवाच्या हातामध्ये काय काय त्याच्यानुसार त्याचे सिम्बॉल्स आणि त्या सिम्बॉल्सचे वेगवेगळे अर्थ आहेत. आणि तो अर्थच बघणं महत्त्वाचं. ठीक आहे. तर ते अर्थ कशा पद्धतीने, एक जो पहिला त्रिशूळाचा एक शूल जो राहतो तर तो म्हणजे ब्राह्मण. मग तुम्हाला हे कसं तर तो ब्राह्मण म्हणजे तुम्ही साधना करताना तुम्ही डिरेक्टली त्या ब्राह्मणची साधना करा. म्हणजे त्या अनडिवायडेड एनर्जीची तुम्हाला साधना करता आली तर तुम्हाला काही प्रश्नच नाही. म्हणजे तुम्ही त्या मोक्षाकडे आपोआपच चालता. पण लोकांना ते समजून येत नाही किंवा लोकांना ते समजत नाही. तर मग वेद अजून काय वर्णन करतात की तुम्हाला जर ते ब्राह्मण समजत नसेल किंवा समजायलाच कठीण जात असेल तर तुम्ही आत्मनकडे. ठीक आहे. आत्मन म्हणजे अंतर्यामी. अंतर्यामी होताना मग ते 2 मार्गाने अंतर्यामी होतात. एक म्हणजे सगुण आणि दुसरं निर्गुण. सगुण म्हणजे गुणत्वाच्या अनुषंगाने एक स्पेसिफिक फॉर्म तयार करणं. म्हणजे मनातल्या मनात एक तुम्ही फॉर्म तयार करणं त्या गोष्टीचा. म्हणजे एखादी ज्योत आहे हा फॉर्म नाही. ठीक आहे. त्याचा विचार करून तुम्ही स्वतःच्या आत्मकेंद्री बनायचं आणि त्याची साधना करायची. किंवा निर्गुण म्हणजे त्याचा फॉर्मलेस कुठलीही गोष्ट पण फक्त उजेड अशी गोष्ट ज्याचा कुठलीही आकृती तुम्हाला देता येत नाही पण तुम्ही अंतर्यामी झालेले. ठीक आहे. पहिली ब्राह्मण साधना, दुसरं अंतर्यामी साधना, त्याच्यामध्ये सगुण. आणि मग तिसरा जो हे पडतो की ब्राह्मण करणंही कठीण जातं. आपल्यासारख्या मतिमंद लोकांना आत्मकेंद्रीय होणं हेही कठीण जातं. कारण आपल्या मनामध्ये मनाचं स्थान काय सांगितलंय हृदय. आणि हृदयात काय काय राहतं आता सध्या KFC राहतं. ठीक आहे. मूवीज राहतात, काय गर्लफ्रेंड वगैरे राहतात. मग असं असताना त्या अंतर्यामीला जागा कुठे भेटेल. ठीक आहे. तो बिचारा धक्का देखील वगैरे तो म्हणेल जाऊ दे एवढं कशाला डोक्याला ताप द्या, मी माझा जातो कुठं. अडचण होते. ॲट अ टाइम एकाच वेळेला 3-4 गर्लफ्रेंड राहू शकतात, असंही होऊ शकतं.
राहू शकतात, असं काही नाही. मग एवढी जागा छोटी आहे आणि त्याच्यामध्ये अडचणी होऊन, ठीक आहे. मग मग त्याला तिसरा ऑप्शन म्हणजे 3 शूल, तिसऱ्या शूलाचा ऑप्शन कशा पद्धतीने केले की त्याला एक फॉर्म तयार करायचा आणि मग आपण त्याला नाव दिलंय देव किंवा भगवान. ठीक आहे. आणि मग तो भगवान म्हणजे काय, काल आपलं बोलणं झालं होतं शिवानी. भगवान म्हणजे अँथ्रोपोमॉर्फिक पॅन्थियन ऑफ गॉड. ठीक आहे, कालच आपलं याच्यावरती बोलणं झालं. अँथ्रोपोज म्हणजे ह्युमन बिंग. ठीक आहे. मॉर्फिक म्हणजे शेप. आपण एक शेप तयार करायचा की जो माणसासारखा दिसेल. ठीक आहे. पॅन्थियॉन म्हणजे असा एक समूह. मग सगळे जे देव देवी ज्या सगळ्या तयार झालेल्या आहेत ह्या त्रिशूळातल्या तिसऱ्या शूलामध्ये आणलेल्या, की सगळे गणपती म्हणा, शिव म्हणा, विष्णू म्हणा, की असा समूह जो ह्युमन फॉर्ममध्ये दिसेल तुम्हाला दिसताना, पण त्यांची एनर्जी सगळी वेगळी. पण तुम्हाला साधना करण्यासाठी सोपं पडेल की मी आता दुर्गेची साधना करतो तर दुर्गेचं चित्र तुमच्यासमोर असतं. 2 मिनटं दुसरं दुर्गेचं चित्र तुमच्यासमोर राहतं, म्हणजे मला साधना करणं सोपं जातं आणि एक केंद्रत्व आणणं हे सोपं होतं. ठीक आहे. मग हा त्रिशूळ जो आहे हे आपण बघितलं की हा त्रिशूळ एकत्र येऊन खाली बसतो. ठीक आहे. मग हे सांगण्याचं कारण काय आहे की तुम्ही ब्राह्मण घ्या, आत्मन घ्या किंवा भगवान कुठलीही घ्या, पण साधना तुम्ही करता तेव्हा ती एक मूळ ठिकाणीच येते. तुम्ही जे काय करा ते मूळ ठिकाण येतं आणि ते जे एकत्र आलेलं असतं तिथं डमरू बांधलेलं असतं. ठीक आहे. डमरूचा एक स्पेसिफिक साऊंड सांगतो की असं जेव्हा तुम्ही कुठलीही साधना करता ते एक केंद्रत्वाने येतं तर त्याचं एक स्पेसिफिक कॉस्मिक साऊंड तयार होतो आणि तो तुम्हाला आतल्यात जाणवायला लागतो. तुम्ही कधीही जेव्हा साधनेला बसाल तर व्हायब्रेशन सुरू होतं. तुम्ही ओंकाराचा जप जेव्हा चालू करता तर ओम बोलत असताना त्याचे वेगवेगळे उच्चार आहेत. म एकच शब्द असा आहे जो मुका माणूस बोलू शकतो. ठीक आहे. मुक्या माणसाला जर तुम्ही बोलायला सांगितलं तर असं बोलू शकतो, असं बोलू शकतो किंवा असं बोलू शकतो. हा एकच शब्द आहे की जो मुका माणूस बोलू शकतो. त्यामुळे ओम साधना करायला तुम्हाला बोलायलाच यायला पाहिजे असंही नाही. लहान पोरगंही ओम साधना करू शकतो. मग आता तुम्ही ला जास्त प्रोनाऊन्स करताय का ला करताय का म ला करताय याच्यानुसार तुमचं दायित्व कशाकडे आहे किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे हे ठरतं. जर ची साधना तुम्ही जास्त केली तर हे नाभीपासून उच्चारणारा शब्द झाला. ची साधनेने तुम्ही ह्या पारलौकिक ह्याच्यामध्ये मुख्यत्व ह्या युनिव्हर्सच्या अनुषंगाने तुम्ही कामं करू शकता. ठीक आहे. त्या अनुषंगाने की तुम्हाला या निसर्गामध्ये राहायचं आहे आणि या प्रकृतीशी निगडीत राहायचं आहे तर ती साधना जास्त करण्यासाठी तुम्हाला चा उच्चार जास्त करणं गरजेचं आहे. चा उच्चार हा संयोग राहतो पारलौकिक आणि लौकिक ह्याचा, आणि चा उच्चार म्हणजे फक्त पारलौकिक साधना. त्यामुळे तुम्ही कुठलेही योगी जेव्हा बघता तेव्हा ते ओम बोलत असताना चा उच्चार नेहमी जास्त करतात, ओम असं बोलतात आणि त्यांना पारलौकिक साधना. तुम्हाला काय अपेक्षित आहे ते तुम्ही ठरवायचं. तुला पारलौकिक जायचं असेल तर मग जास्त बोलायचं, नाहीतर एवढं बोललं तरी चालतं. ठीक आहे. तुम्ही कसा उच्चार करता याच्यानुसार तुमची केंद्र कुठली आहेत ही बदलते. पण आता हां हे नॉर्मली, पण हे तुला काय करायचं आहे. हिंदुइझम कसं सांगते की तुला काय अपेक्षित आहे. तुला ब्राह्मण स्वीकारायचं आहे, ओके ब्राह्मण स्वीकार. तुला आत्मन स्वीकारायचं, ओके तू आत्मन स्वीकार. तुला भगवान स्वीकारायचं, ओके तू भगवान स्वीकार. तुला बोलायचं, ओके तुला बोलायचं, मग तुला मग बोलायचं. तुला जे अपेक्षित आहे ते तू कर, पण काहीतरी कर. ते कर्म तुझ्या खात्यामध्ये जमा कर, हेच महत्वाचं. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं. ठीक आहे. मग ह्या 3 रियालिटीज जेव्हा एकत्र येतात तर त्यावेळेला ती साधना चांगली होते. म्हणजे तुम्ही ब्राह्मणही अपेक्षित ठेवायचा, आत्मनी अपेक्षित ठेवायचा आणि भगवान. तुम्हाला जी साधना करायची ती एका बाजूला तुम्ही सलग करू शकता. आत्ता मूळ कन्सेप्ट चालू की हिंदुइझम म्हणजे काय, जे 12 क्वेश्चन्स आहेत त्यातही बोलायचे की हे क्वेश्चन्स काय आहेत आणि याच्यामागे नक्की लॉजिक काय आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर हिंदुइझममध्ये म्हणजे काल हाही आमचा विषय झाला होता की
तुम्ही कुठलेही स्क्रिप्चर काढले, कुठलेही ग्रंथ काढले, काही केलं, आपले चरक सुश्रुत वाग्भट काढले, सगळं काढलं, तर कोणतरी कोणाला तरी क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. आत्रेय अग्निवेशाला विचारतायत किंवा अग्निवेश आत्रेयांना विचार, असंच चाललेलं आहे सगळीकडे. कोण एकदाच सांगतो असं काही नाही. म्हणजे नेहमी आपण डायलॉग मेथडमध्ये बोलतो. ठीक आहे. म्हणजे हिंदुइझम हे नेहमी सीकर्स आहे, म्हणजे कंटिन्यू शोधत राहणारी माणसं आहे. ठीक आहे. आणि आरेला कार्य करणार. म्हणजे तू जर सांगितलं की मी ब्राह्मणचाच विचार करणार, तर तू ब्राह्मणचा का करणार, ह्याच्या मागं रिझन. ठीक आहे. म्हणजे आपण अंधानुकरण करणारी माणसं नाही. पण आत्ता कसं होत आहे की आत्ता आपण फक्त अंधानुकरण करतो आणि कुठल्याही गोष्टीला क्वेश्चनिंग करणं हे आपल्याकडनं होत असतं. आणि का, कशासाठी, हे आपण कधी विचारत असतो. आणि जो मूळ गाभा हिंदुत्वाचा आहे तो आपण बाजूला काढला आणि हिंदुत्वाचं एक वेगळं काय म्हणतात भगवं फक्त आलेलं आहे. त्याला काय अर्थ असतो. जो मूळ गाभा जो आहे तो पूर्ण बाजूला पडला आणि तो आपल्याला शोधायचा की नक्की का. ठीक आहे. आणि हे क्वेश्चनिंग काढणं हे म्हणजे हिंदू. तुम्ही कंटिन्यू काहीतरी क्वेश्चन विचारत राहणं. तुम्ही स्वतःला विचारा, दुसऱ्याला विचारा, ब्राह्मणला विचारा, आत्मनला विचारा, भगवानला विचारा, पण क्वेश्चन विचारा की तू आहेस का, असेल तर तुझं दाखव. हे सगळं विचारत राहणं हे म्हणजे हिंदू. आणि आपण ते विसरलोय आणि आपण कंटिन्यू बाबा ठीक आहे जायचंय मंदिरात, दर्शन घ्यायचंय एवढं, आणि दर्शन पण डोळे जातो घ्यायचं. दर्शन करत असताना दर्शन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण त्यांना बघूया 5 मिनिटं, तोपर्यंत तुम्ही चर्चा करा. कमर्शियल ब्रेक का? कमर्शियल ब्रेक. तुझं काय म्हणणं आहे, हिंदुत्व म्हणजे काय? कन्सेप्ट कसं आहे की हिंदुत्व म्हणजे आधीच्या काळानुसार खूप वेगळं पॅटर्न करून ठेवला. आता लोकांनी स्वतःच्या मतलबानुसार स्वतःला जसा सोपा पडतो आणि स्वतःला त्यातून काहीतरी फायदा मिळू शकतो तसं हिंदुत्व ग्रहण केले. म्हणजे माझा जेवढा फायदा हिंदुत्वाचा शब्द वापरला किंवा हिंदुत्व हा कन्सेप्ट वापरला जेवढा होईल तसा मी वापरायचा. लोकांचा कन्सेप्ट वेगळा असेल, माझा असेल तो वेगळी गोष्ट. मला ज्यातून हिंदुत्व वापरलं तर मला जसा फायदा तसा लोकांना कन्सेप्ट करून एक्झॅक्ट जसा आहे तसं कोणीच वापरत नाही. पण आता मूळ जो गाभा सांगितलं, म्हणजे आपण आत्तापर्यंत जे शिकलो हे किंवा मागच्या लेक्चरला आणि आत्ताचं शिकलो हे तुम्हाला माहीत होतं. पण मग तुम्ही तसा विचार करत होता. सर हा कन्सेप्ट पण पोहोचवण्यात पण असा पोहोचवला गेलाय की प्रत्येकाला ज्याचा अँगलला पोहोचवता येत असेल म्हणजे त्याचं जेवढं चालतं त्याच्यानुसारच पोहोचवलं लागेल. आणि त्याचा जर म्हणजे त्याचा एक कन्सेप्ट किंवा माझं डोकं लावून माझा ज्यात जर काही फायदा त्या लाईनलाच पोहोचवला गेलाय प्रत्येकापर्यंत. एक्झॅक्ट ब्रॉड माइंडला असं काही पोहोचवलं गेलं नाही. हिंदुत्व बी हा कन्सेप्ट एखादा कीर्तन किंवा काही जे होतं तो माणूस त्याची लोकॅलिटी किंवा त्याच्या ह्याच्यातून कसं काय हे करता येईल हां तर त्याच अँगलला सांगतात. पण एक्झॅक्ट काय ते कोणी सांगायचा प्रयत्न करत नाही. त्यातून थोडंफार घेऊन स्वतःचं काहीतरी मिक्स करून असं काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात. मूळ गाभा जो आहे, म्हणजे आता तुम्ही जेव्हा याचा विचार करता तर त्यातल्या तुमच्यातल्या किती जणांनी वेद वाचले, उपनिषद वाचले किंवा पुराण वाचले, इव्हन ज्ञानेश्वरी वाचले. ज्ञानेश्वरीमध्ये काय दिलंय असं? ज्ञानेश्वरांनी तसं एक एक्झॅक्ट असं कन्सेप्ट म्हणजे काय दिलंय ज्ञानेश्वरीत असं काही दिलंय कुठल्या देवाची उपासना करायची? इव्हन विठ्ठलाचं नाव घेतलंय, मग का नाही दिलं? विठ्ठलाचं नाव तर द्यायला पाहिजे होतं. आता महाभारत म्हणजे तिच्यात पण नाही दिलं, गीतेत पण नाही असं काही एक्झॅक्ट होतं. मग असं का आलं? गरुड पालनात पण असं काही दिलेलं नाही. गरुड पालनात फक्त एक्झॅक्ट असं काही माणसं मेंटॅलिटी कोण कसं असावं याच कन्सेप्ट दिला. ही फिलॉसॉफीच वेगळी आहे. तुम्हाला लक्षात येते का? आपण जे हिंदू म्हणून फिलॉसॉफी जी होती तर त्या फिलॉसॉफीमध्ये पूर्णतः खूप वेगळा विचार आणि जे आपल्या पुढं चित्रीकरण होत आहे ते खूप वेगळं. जे दिसतंय आपल्याला ते हिंदुत्व नाही. त्याच्या मागचा मूळ गाभा जो आहे तो पूर्ण वेगळाच आहे. आणि तो विचार करण्याच्या मागे जर हलका यंग जनरेशन त्याच्या मागे लागायला लागलं तर तो नक्की पुढच्या पिढीला चांगला. पण त्यासाठी निदान आपले वेद पुराण किंवा उपनिषद ही सायंटिफिक वेनी वाचली गेली पाहिजे. तुम्ही कुठलेही क्वांटम सायंटिस्ट बघितले वेस्टर्न कंट्रीमध्ये असणारे क्वांटम सायंटिस्ट कुठलेही काढले तर तुम्ही त्यांचं जर लाईफ बघितलं गुगलवरती विकिपीडियावरती की ते काही वर्षांनी हिंदू होतात.
सायन्टिस्ट हे जेव्हा काम करतात तर त्यावेळेला ते काही वर्षानंतर हिंदू धर्म स्वतःच स्वीकारतात. त्यांना ते समजतं की इतके बिलियन्स ऑफ डॉलर कष्ट करून हे त्यांनी जे रिसर्च करून काढलेलं आहे हे इथं लिहिलेलं आहे, फक्त त्याला त्या अँगलने बघितलं. बरेचसे हे त्या अनुषंगाने सांगतात. म्हणजे त्यामुळे आईन्स्टाईनचे म्हणा किंवा न्यूटनचे काही विचार हे त्या अनुषंगाने बरेचसे मिळते राहतात किंवा त्यांनी त्याचा विचार किंवा त्याचा मुद्दा हा हिंदू फिलॉसॉफीमध्ये कशा पद्धतीने मांडलेला आहे, कसा घेतला गेलेला आहे, हे स्वतःच ते मांडतात आणि सांगतात. आणि असे बरेचसे कोड्स तुम्हाला मिळतील गुगलवर. मग त्याच्या मागं रिझन काय असेल? जेव्हा एखादा सायंटिफिक वेनी विचार करणारा माणूस हा त्या फिलॉसॉफीचा विचार करतो तर त्याला रिलिजन म्हणून फक्त पकडून कवटाळण्यात काय अर्थ असतो? आणि ते कवटाळलं जातं आहे आपल्याला, तर त्याचा होईल त्याचा फिलॉसॉफी किंवा सायन्स म्हणून विचार करणंच गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदाला फिलॉसॉफिकल सायन्स हा विचार करूनच जाणं. म्हणजे आयुर्वेदामध्ये तुम्हाला जोपर्यंत कर्मसिद्धांत समजणार नाही तोपर्यंत तुम्ही चिकित्सा करणं आणि कुठल्या पेशंटची चिकित्सा करायची कोणाला टाळायचं हे का गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं पण. जाऊ आपण आता एक एक करून क्वेश्चन करू. की पहिला क्वेश्चन तीन कॉलम तयार करायचे. पहिल्या याच्यामध्ये क्वेश्चन असेल, दुसऱ्या याच्यामध्ये त्या क्वेश्चनचं उत्तर असेल, ठीक, आणि आत्ताच्या व्हॅल्यूज असतात, मूल्य. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्याशी रिलेटेड आपल्याला काय करतो असा विचार मांडता येईल. तर ते तर पहिला क्वेश्चन जो ह्याच्यामध्ये सांगितला गेलेला होता पहिल्या क्वेश्चनमध्ये त्यांनी म्हणजे सांगितलं की कोण आहे, म्हणजे मी स्वतः कोण आहे किंवा आपण कोण आहोत ह्याच्या मागचा मूळ. म्हणजे पहिला क्वेश्चन हिंदू फिलॉसॉफीचा जो सुरू होतो तो हाच आहे की कोण, म्हणजे मी कोण आहे. मग कुठल्याही सायन्सचा पहिला क्वेश्चन काय आहे, ह्युमन म्हणजे काय. जर हे रिलिजन असतं तर हा क्वेश्चन पडायला असता. फिलॉसॉफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा बघतो तर मी कोण हा पहिला क्वेश्चन आपल्याला येतो. आणि किंवा मी इथं असण्याचं मूळ कारण काय, मी इथं त्यासाठी जन्माला आलो. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण प्रचंड मोठ्या गॅलेक्सीमध्ये त्या गॅलेक्सीमध्ये